इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। होडगी सोलापूर मुख्य रस्त्यावरील ज्वेलर्सचे शटर उचकटून लाखो रुपयांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला। दुकानाचे मालक सिद्धाराम शिवानंद हुडे राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। बुधवारी सायंकाळी सिद्धाराम हुडे हे दुकान बंद करून घरी गेले होते। गुरुवारी पहाटे 3 ते 3:30च्या वेळेमध्ये चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर उचकटून आत प्रवेश केला। सोन्या चांदीचे दागिने असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला। सोन्याचे दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने चोरट्यांनी पहिल्यांदा तेथील लाईटच्या वायरी कापल्या। सदर चोरटे हे दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत, मात्र त्यांनी चेहरा मास्कने झाकलेला असल्यामुळे ओळखता आले नाही। घटनेची खबर मिळताच अक्कलकोट परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक विलास यामावर, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, डॉग स्काउटचे पोलीस उपनिरीक्षक मस्के हे घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर श्वान पथक, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट टीम घटनास्थळी येऊन त्यांनी दुकानातील हातांच्या ठशांचे नमुने संकलित केले आहेत। श्वान पथकातील डॉलीने दुकानापासून मड्डी वस्तीतील मार्गाने भारत गारमेंट पर्यंत चोरट्यांचा माग काढला।